तर मित्रांनो, तुम्ही अकोल्यात इच्छा ठिकाणची अंडा भुर्जी खाल्लेली आहे का? एक नंबर लागते बाबा. तर बोलते हो सर्वांना जय श्रीराम. आज सकाळी तयार वगैरे झालो. कायसाठी तयार झालो? आपल्याला जायचं होतं म्हैसपूरले तेरवीत. मग काय गाडी गिडी पुसली आपली मस्तपैकी, धुळाला झाला होता. तर मग गाडी काढली पुसल्यानंतर निघालो आम्ही जायला. आता म्हैसांगले गेलो, गाडीत डिझेल वगैरे टाकलं, डिझेल नव्हतं. तर मग थोड्या वेळात नांदूर मार्गे पोहोचलो आम्ही म्हैसपूरले गाडी लावायला जागा नव्हती, तिकडे गाडी लावली बाबा मॅन. थोड्या वेळाने टिक्के वगैरे लागले, नंतर बसल्या पंक्ता. मग बसलो आम्ही जेवण करायला, जेवण वगैरे करून घेतलं मस्तपैकी पोट भरून. त्यानंतर मी म्हटलं मायले तू ये जेवण करून, मी बसतो बा गाडीत. मग गेलो गाडीजवळ गेल्यानंतर गाडीत बसलो, थोड्या वेळ आराम वगैरे केला. थोड्या वेळानं आई आल्यानंतर निघालो मी घरी जायला. गाडी वगैरे काढली आणि जाता आता मग म्हैसांगले पूर्ण दर्शन वगैरे घेतले. हेच ते नदी आहे बरं आपल्या गांधीग्रामला आहे ते. नंतर मग पोहोचलो आप्याताप्याला आल्यानंतर गेलो मामाच्या घरी. तिथं गेल्यानंतर आजीने आपल्याला चक्की दाखवली आपल्याला घरची. म्हटलं मस्त आहे बा, घरच्या घरी दळण काढायची चक्की. त्यानंतर मग आजीने कॉफी वगैरे ठेवली होती, मग कॉफी वगैरे घेतली आणि यायला टाटा वगैरे करून पोहोचलो अकोल्याला पोहोचल्यानंतर थोड्या वेळ झोप वगैरे घेतली. झोपीतून उठल्यानंतर मस्तपैकी मी झालो तयार झाल्यानंतर गाडी वगैरे काढली आणि गाडी काढल्यानंतर गेलो मी भुर्जी खायला. भूक लागली होती बा, काय करता. मग आलो बस स्टँड जवळ. इथं आल्यानंतर भुर्जीची ऑर्डर वगैरे दिली. दादानं बा एकदम खतरनाक भुर्जी बनवली, आग लावून मस्त भुर्जी वगैरे खाल्ली बाबा, पोट भरून एक नंबर होती भुर्जी. नंतर मग अकोल्याची बुर्ज खलिफा म्हणजे आपल्या टावरले पाहत गेलो मी घरी गेल्यानंतर झोपलो बाबा. चला बोट्टे, भेटू आपण उद्या अशाच ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करजा बाबा. जय श्रीराम.